तर महामुंबईमध्ये धोकादायक झाडांचे 4 बळी गेलेले आहेत। आठवड्याभरात झाडं कोसळून चौघांचा मृत्यू झालाय। कुर्ला आरे कॉलनी इथे काल दोघांचा मृत्यू झालेला आहे। काँक्रिटीकरणामुळे झाडं कोसळण्याचा धोका वाढलेला आहे। 8 दिवसात 4 निष्पापांचा बळी गेलेला आहे। कुर्ला आणि आरे कॉलनीमध्ये काल दोघांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये जी धोकादायक झाडं आहेत त्यांच्यावर आता कशा पद्धतीने प्रशासन उपाय योजतं आणि त्या संदर्भात काही पावलं उचलली जात आहेत का येत्या काळात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। मनश्री, सातत्यानं झाडं कोसळत आहेत, निष्पाप बळी जात आहेत, काय नेमकं सध्या प्रशासन करते असा प्रश्न संतापानं विचारला जातोय। सध्याच्या घडीला माझ्या मागे जे दृश्य तुम्ही बघता आहात, इथे एक भलं मोठं झाड कोसळलेलं आहे। तर झी 24 तासने जो रियालिटी चेक मुंबईकरांना दाखवलेला होता त्यामध्ये याच परिसरातली झाडं आणि हेच झाड दाखवलेलं होतं की कशा पद्धतीने झाडांची मुळं ही कमजोर होत आहेत। इतकंच नाही तर अगदी बुंध्याला सुद्धा कीड लागलेली आहे। त्याच्यामुळे खरं तर मान्सूनच्या पूर्वीच अशा पद्धतीच्या धोकादायक झाडांचं ऑडिट होणं गरजेचं होतं। मात्र कालपासूनची जी आकडेवारी आहे ती अतिशय धक्कादायक आहे, कारण मुंबई महापालिकेकडून, डिझास्टर कंट्रोल डिपार्टमेंटकडून, हवामान विभागाकडून जो अलर्ट देण्यात आलेला आहे तो रेड अलर्ट तर आहेच, मात्र सोबतच कालपासून आपण बघतोय की ताशी साधारणतः 80 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वारे वाहत आहेत। त्यामुळे अर्थातच अशा पद्धतीने ज्या झाडांची मुळं कमजोर आहेत, ज्यांचे बांधे, ज्यांचा जो बुंदा आहे त्याला कीड लागलेली आहे, अशी झाडं ही कोसळणार। त्याच्यामुळे या झाडांचं ऑडिट होणं गरजेचं होतं। आज सुद्धा रेड अलर्ट आहे। ताशी 80 ते 90 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत आहेत। त्यामुळे धोकादायक परिस्थिती आहे आणि म्हणूनच काल दिवसभरात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 203 कॉल आणि त्याच्यानंतर आज सकाळपर्यंत साधारणतः 400 पेक्षा जास्त कॉल आलेले आहेत। 400 पेक्षा जास्त ठिकाणी झाडं कोसळण्याच्या, त्याच्या भल्या मोठ्या फांद्या कोसळण्याच्या तक्रारी आहेत। त्याच्यामुळे मुंबईकरांना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावं लागतंय। समोर तुम्ही बघाल इकडे सायन कोळीवाड्याचा हा सिग्नल आहे आणि इथे कायम वर्दळ असते। लहान मुलं असतात शाळेत जाणारी। आज जरी शाळांना सुट्टी दिलेली असली तरी सुद्धा जे येणारे जाणारे प्रवासी आहेत, बाईक्सवर आहेत, त्यांच्या कुणाच्याही अंगावर हे झाड कोसळू शकतं। आणि सोबतच आतापर्यंत आपण बघितलं की चेंबूर असेल, कुर्ला असेल, आरे कॉलनी असेल, अगदी मीरा रोड, भाईंदर त्या भागात सुद्धा असेल मुंबईच्या बाहेर, इथे सुद्धा झाडं कोसळून बळी गेलेले आहेत। चेंबूरमध्ये तर एका 10 वर्षाच्या लहानग्याला आपला जीव गमवावा लागलाय। त्याच्यामुळे संवेदनशीलता हरवते का? वरती डोक्यावर संकट आहे, कधीही झाड कोसळू शकतं डोक्यावर, अशी परिस्थिती आहे। तर खाली चालताना सुद्धा मॅनहोलमध्ये तुमचा पाय पडून तुम्ही आत जाऊन मरू शकता, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे दुहेरी संकटात सध्या मुंबईकर सापडलेले आहेत